नमस्कार. गुड मॉर्निंग टू यू ऑल. मायसेल्फ डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी. आज आपण परत एक आरोग्याची समस्या, केसांची समस्या आणि स्काल्प्स प्रॉब्लेम्स याच्याबद्दल आज चर्चा करणार आहोत. जसं आम्ही बघतो की स्किनचे जे पेशंट मॅक्झिमम येतात, त्याच प्रकारे केसांची समस्या घेऊन येणारेही पेशंट हे भरपूर प्रमाणात असतात आणि सध्या हे प्रमाण खूप वाढलं आहे. आफ्टर कोविड केसांच्या समस्यावाले पेशंटचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आपण बघतो की केसांच्या ज्या समस्या आहेत त्या अनेक समस्या आहेत, ज्याच्यामध्ये केस गळणं आहे. थोडं केस विंचरताना गळतात, कोणाचे केस धुतल्यानंतर खूप जास्त प्रमाणात गळतात, खूप थिन हेअर्स होतात, खूप विरळ विरळ होतात, स्काल्प पण ओपन होतो, स्काल्प पण पूर्ण दिसतो. तर परत प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स आहे, म्हणजे कमी वयामध्येच केस पिकणं. काही काही असे पेशंट आहेत की ज्यांचं वय जे 5वी-6वीत आहेत किंवा ज्यांचं वय 10-12 वर्षच आहे, त्या वयातसुद्धा केस अर्ध्यापेक्षा जास्त पिकलेले आहेत. तर ही पण एक खूप मोठी समस्या आहे केसांची. आणि स्काल्पच्या आजारांमध्ये बघा, मोस्ट कॉमन आहे डॅन्ड्रफ, ज्याच्या टिनिया इन्फेक्शनही होऊ शकते. डॅन्ड्रफचे अनेक प्रकार आहेत. काही काहींना फंगल इन्फेक्शनही स्काल्पमध्ये तयार होतं. परत आपण ऐकलं असेल ॲलोपेशिया एरिएटा, आपण मराठीत ज्याला उंदरी लागणं म्हणतो. म्हणजे ॲलोपेशिया एरिएटा म्हणजे एका स्पेसिफिक एरियामध्येच कॉईन शेप बाल्डनेस, म्हणजे रुपयासारखं किंवा 2 रुपया कॉईनसारखं छोटे छोटे पॅचेस तिथे तयार होतात. तेवढ्याच भागचे केस पूर्ण चाललेले जातात, एकदम तिथे टक्कल होते. तर कोणाला एखादाच पॅच असतो, कोणाकोणाला विविध ठिकाणी ते वाढत वाढत जातं हळूहळू. तर ते फंगल इन्फेक्शन आहे. जसं सोरियासिससारखा पण आजार आहे, त्याच्यामध्ये पुष्कळ जणांना सोरियासिस असं वाटते डॅन्ड्रफच आहे. डॅन्ड्रफ म्हणूनच ते काहीतरी डॅन्ड्रफसाठी शॅम्पू हे ते यूज करत राहतात. परंतु सोरियासिस असा आजार आहे जो मोस्टली हा हेअरी पार्टला जास्त कव्हर करते, जसं स्काल्पला आहे, ज्याच्यामध्ये जाड त्वचा होते स्काल्पची, मोठे मोठे असे पॅचेस येतात आणि त्याच्यावरून खट्टी पकडते, ते निघत जाते. काही काहींना बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये तयार होते. फोडे पण तयार होतात, कधी कधी फुंस्या येतात डोकामध्ये, खूप खाजवते, दुखतात. तर हे सगळे केसांच्या आजारांमुळे सुद्धा केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि आपण बघतो की जेव्हा आपण ट्रीटमेंट घ्यायला जातो, म्हणजे बिफोर वी आर गोइंग टू टेक अ ट्रीटमेंट, वी शूड नो द रिझन्स अँड काय कारणं आहेत त्याची, की ज्याच्यामुळे केसांच्या ह्या समस्या उद्भवतात आणि आपण त्याच्यावर काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे बघा पोल्युशन. जे पोल्युशन आता खूप वाढलेलं आहे, जिकडे तिकडे धुळीमुळे सुद्धा होतं. त्याच्यात इम्बॅलन्स जर तुमचं डाएट असेल, तुमचं जर खाणं बरोबर नसेल, तुम्ही जर फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रेश फ्रूट्स तुमच्या जेवणामध्ये रेग्युलर घेत नसाल किंवा तुम्ही जेवणाकडे दुर्लक्ष करत असाल, तुमचं जेवणाचं टायमिंग बरोबर नसेल, जर तुम्ही रात्री 12-12, 1-1 वाजता जेवण तुमचं होत असेल, तुमची झोप बरोबर होत नसेल आणि रोजचे टायमिंग तुमचे जर वेगवेगळे असतील, तर त्याच्यामुळे सुद्धा केस गळण्याचं प्रमाण हे राहते. न्यूट्रिशनची कमी, विटॅमिन्सची कमी, जर तुम्हाला ॲनिमिया असेल, तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल, त्याच्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. डॅन्ड्रफ आणि जे मी आजार सांगितले ते तर कारणं आहेतच. त्याच्यानंतरही सगळ्यात मोस्ट कॉमन जे आपण सध्या बघतो महिलांमध्ये, लेडीजमध्ये, थायरॉईड हे खूप कॉमन झालं आहे आणि थायरॉईडचं मुख्य लक्षण आहे केस गळणं. खूप जास्त असे काही पेशंट आहे ज्यांचं अक्षरशः म्हणजे टक्कल होत आलेलं आहे लेडीजमध्ये आणि त्यांना माहीत नसतं की मला काही आजार आहे म्हणून, कारण इतर लक्षणे त्यांना दिसत नाही. काही काही अनेक वेळा मी पेशंट बघते माझ्याकडे येतात जेव्हा केस गळण्याचे, तर मी हात असा जरी लावला तरी पूर्ण असे हातामध्ये येऊन जातात. मग त्यांना थायरॉईड चेक करायला लावलं तर इतक्या प्रमाणात थायरॉईड वाढलेलं असते, परंतु त्यांना इतर काही लक्षणं थायरॉईडचे न दिसल्यामुळे त्यांनी कधी टेस्ट केलेले नसते किंवा कोणा डॉक्टरकडे गेले त्यांनी सांगितले नसेल, तर तसंही होऊ शकते. परंतु थायरॉईड टेस्ट, जर केस तुमची खूप जास्त प्रमाणात गळत आहे, तर सगळ्यात पहिले थायरॉईडची टेस्ट ही केली पाहिजे. थायरॉईड हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. सेकंड PCOS, जसं पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, म्हणजे ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होणं, त्याच्यामुळे सुद्धा हार्मोन इम्बॅलन्स होऊन केस गळण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. परत पोस्टमॉर्टम डिलेव्हरी, म्हणजे डिलेव्हरीनंतर जसं शरीरामधले काही क्षारांची कमी होते, विटॅमिन्स मिनरल्स कमी होतात, त्याच्यामुळे सुद्धा केस गळतात. जर तुम्ही एखाद्या आजारातून उठले असणार, जसं आफ्टर कोविड खूप जास्त प्रमाणात केसांचं गळण्याचं प्रमाण पेशंटमध्ये बघितलं आहे, अक्षरशः टक्कल झालेले पेशंट. माझ्याकडे एक पेशंट भंडाऱ्याची होती, लेडीज होती. तिचं तर म्हणजे मला वाटते 25% केस फक्त तिच्या स्काल्पवर राहिले असतील, पूर्ण केस तिचे गेले होते आणि हिस्ट्री होती घरी. त्यांना सगळ्यांनाच कोविड झालं होतं त्या पिरियडमध्ये. जसं कावीळ आहे, कोणाला जॉन्डिस होऊन गेला असेल, कोणाला टायफॉईड होऊन गेला असेल किंवा मलेरिया, डेंग्यू, हे असे जे आजार आहेत, हे होऊन गेल्यानंतरसुद्धा केस गळण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढते. आणि म्हणजे व्हायटल फोर्स शरीरातला कमी झाला किंवा व्हायटल फ्लुइडचं जर लॉस झालं असेल, कोणाचा ब्लड लॉस झाला असेल, कोणाचा ॲक्सिडेंट झाला असेल, त्याच्यानंतरसुद्धा केस गळण्याचं प्रमाण हे वाढतं.
तर हे सगळे प्रकार आणि हे त्याचे कारण आहे केस गळण्याचे. परंतु आता आपण याच्यावर काय केलं पाहिजे, उपचार काय घेतला पाहिजे. पुष्कळ जण घरच्या घरीच काही लावतात, काही परत एक कॉमन कॉज आहे हार्ड वॉटर. जर तुम्ही केस धुण्यासाठी किंवा अंघोळीसाठी किंवा केस धुण्यासाठी मोस्टली जर जे पाण्याचा यूज करत आहात ते पाणी जर खूप हार्ड असेल, आपण ज्याला खारं पाणी म्हणतो, जर हे प्रमाण असेल तर त्याच्यामुळे सुद्धा केस गळतात आणि केस पिकतातही लवकर खाऱ्या पाण्यामुळे. जसं आता माझ्याकडे मी मोस्टली आता 18 वर्ष झाल्या प्रॅक्टिसला, तर जो एक स्टडी आपल्या एरियात झालेला आहे, जसं अकोट साईडचे पेशंट आहेत, अड्याळपासून तिकडे अकोट आहे, पिंपळगाव आहे, चिचाड आहे, पाथरी आहे, त्या साईडचे जे पेशंट आहेत त्या साईडमध्ये हेअरचे प्रॉब्लेम असणारे पेशंट भरपूर आहेत. केस गळण्याचं प्रमाण आहे, डॅन्ड्रफवाले पेशंट आणि प्रीमॅच्युअर ग्रेइंग म्हणजे खूप कमी कमी वयात तिकडचे मुलं मुली आहेत ज्यांचे केस पिकले आहेत. तर मला असं वाटते तिकडच्या पाण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा मग फ्लोराईडयुक्त पाणी जर जास्त असेल तर त्याच्यामुळे सुद्धा प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स आणि हेअरफॉल ह्या दोन्ही समस्या आणि डॅन्ड्रफ हे समस्या, त्या डॅन्ड्रफमुळेच हेअरफॉलचं पण प्रमाण, ही समस्या कॉमन असू शकते असं मला वाटते. त्याच्यात आपण अनेक जण बघतो की खूप काही ॲडव्हर्टाईज बघून, जसं पेपरचं आहे, काही सोशल मीडियावर आहे, फेसबुकवर आहे, इन्स्टावर आहे, ॲड बघून वेगवेगळ्या प्रकारचे तेल, शॅम्पू हे यूज करतात. परंतु त्याचं कुठलं सायंटिफिक प्रूफ नसते. जेव्हा तुम्हाला केसांचं हेअरचं ट्रीटमेंट घ्यायचं आहे तर आपण योग्य डॉक्टरकडे गेलं पाहिजे, त्यांचा ॲडवाईस घेतला पाहिजे. मधात पेपरला एक न्यूज होती कलकत्त्याची, काहीतरी त्यांनी ॲड बघितली आणि ते ऑइल यूज केलं. सोशल मीडियावर त्यांनी फेसबुकवरच ॲड बघितली होती एका ऑइलची, ते यूज केलं तर पूर्ण टक्कलच झालं होतं. तर पेपरला न्यूज होती मधामध्ये. तर अशा विविध घटना घडत असतात. म्हणून जर आपल्याला केसांचा काही समस्या असेल तर आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे, योग्य ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. त्याच्यासोबत तुम्हाला औषधांसोबत योग्य आहार घेणं खूप आवश्यक आहे. आहारामध्ये तुम्हाला फ्रेश व्हेजिटेबल्स घ्यायचे आहे, फ्रूट्स घ्यायचे आहेत, दूध घ्यायचं आहे, म्हणजे प्रोटीन तुम्हाला जास्तीत जास्त मिळालं पाहिजे. आणि जेवढं तुम्ही ताजं घेणार, शिळं खाणं टाळलं पाहिजे, फास्ट फूड खाणं टाळलं पाहिजे, खूप वेळ उपाशी नाही राहायचं, थोड्या थोड्याने खात राहिलं पाहिजे. आणि सोबत योगा हा जर केला तर खूप उत्तम त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतो. आणि होमिओपॅथिक मेडिसिन्स खूप छान याच्यामध्ये काम करतात. आता माझ्याकडे काही पेशंट होते ज्यांना सोरायसिस होतं, स्काल्पचं खूप डॅन्ड्रफ, खूप डोक्यामध्ये स्केल्स तयार होणं, त्याच्यामुळे पूर्ण केस जाणं. ॲलोपेशिया एरिएटाचे काही पेशंट आहे, एक नागपूरचे पेशंट आहे ज्यांच्या मुलीला ॲलोपेशिया एरिएटा झालं होतं. त्यांना डॉक्टरने तिथे इंजेक्शन दिलं होतं, तिथे जिथे जो पॅच आहे तिथे. तर त्या इंजेक्शनचा साईड इफेक्ट असं झालं की तेवढी जी त्वचा आहे तीच पूर्ण ॲट्रॉफिड झाली होती, म्हणजे पूर्ण सुकून गेली होती तिची वाढ, त्या त्वचेचीच वाढ तिथे खुंडली होती. तर असे पेशंट आहेत ज्यांना होमिओपॅथिक औषधांनी तिचं ते स्काल्प पूर्ण नॉर्मल तिची स्किन झाली, जी ॲट्रॉफिड स्किन झाली होती ती एकदम हेल्दी स्किन आली आणि पूर्ण तिला केस पण आले. तर ते फक्त होमिओपॅथिक औषधांनी. परत ज्यांना आफ्टर डिलिव्हरी आहे किंवा मी जे सांगितलं की व्हायटल फ्लुइडचा लॉस झाला असेल, कोणाचा ॲक्सिडेंटमध्ये झाला असेल किंवा कोणी एखाद्या आजारातून उठलं असेल, अशा कंडिशनमध्ये पण पेशंटची इम्युनिटी कमी होते. आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या डिसीज फोर्सच्या विरोधामध्ये तुमच्या शरीराचा व्हायटल फोर्सची एनर्जी वाढवून त्या डिसीज फोर्सच्या विरोधात ते काम करण्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करतात. आपण जर ॲलोपॅथी घेतलं तर त्याच्यामध्ये फक्त आपण मल्टीव्हिटॅमिन किंवा मल्टी मिनरल, आयरन, कॅल्शियम हे घेऊ शकतो, परंतु ह्या सप्लिमेंटरी झाल्या. परंतु जर आजार आपल्याला सोबत काही आहे तर त्या मेडिसिन्ससोबत आपल्याला हे होमिओपॅथीचं जर औषध आपण घेतलं तर हा तुमचा प्रॉब्लेम हा जडापासून जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढंच की असं कुठलाही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट घ्या. कारण केसांशिवाय तुमच्या चेहऱ्याला म्हणा, तुमच्या सौंदर्याला शोभा नाही. धन्यवाद. थँक्यू.